अहो, तळलेलं आहे ते. नाही, नाही वहिनी, तुम्ही काय आग्रहच करू नका त्यांना कोणत्या गोष्टीचा. अहो पथ्य आहेत म्हणून. त्या दिवशी पण समोसे खाल्ले हो तिथे आणि मग सांगता काय घरी जाऊन पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. म्हटलं मी सांगत होती तुम्हाला नका खाऊ, नका खाऊ. लोकांना वाटतं मी कंट्रोल करते. बेटा पाणी प्युरिफायरचं आहे ना? हां, बघा हसतायत बघा. वहिनी तुम्हीच बघा. म्हणजे काळजी घेणं पण पाप आहे आता. नाही प्रॉब्लेम तोच आहे ना. आता काळजी घेतली तर पुढे त्रास नाही होणार. मग वर्षभर हेच करत राहायचं का वहिनी? तुम्हीच सांगा, की बाबा नवऱ्याची तब्येत बरी राहायला पाहिजे. थांबा आता मी बोलते ना. पण मग स्वतः पण काळजी घेतली पाहिजे ना थोडीफार. बघा आता एसीचा त्रास होतोय पण सांगणार नाही. बसा इकडे, मी तिकडे बसते. लगेच मला पाठवलं बघा. वहिनींना सांग चहात साखर नको घालू. म्हटलं हो माहिती आहे त्यांना. सॉरी हां, तुम्हाला त्रास होता आमच्या नाही म्हणता येत नाही म्हणजे ते काय जबरदस्ती करत होते का, की खाच तुम्ही खाच. घरी कसं ही भाजी नको, ती भाजी नको तसं बोलायचं. पथ्य आहेत बाबा, डॉक्टरांनी नाही सांगितलंय. पण नाही, चोचले पुरवायचे आहेत ना जिभेचे. त्रास झाला तर मला नाही सांगायचं, मी आत्ताच सांगून ठेवते. आता पुढच्या अपॉइंटमेंटला सांगते ना मी डॉक्टरांना. एवढी काळजी घेतात तुमचे पेशंट, की तुमच्या गोळ्यांची पण गरज नाही आता आम्हाला. अहो, 8 वाजलेत. जेवणाआधीची गोळी मी नसली तर काय होणार आहे काय माहिती. बाहेर असले ना तरी फोन करून आठवण द्यायला लागते. येतो परत तुम्हाला त्रास द्यायला. हे नको, ते नको, ते नको. सॉरी हां, तुम्हाला त्रास झाला.